पक्षानं भरायला सांगितलं होतं आणि ऐनवेळी सातारची उमेदवारी भाजपची असल्यामुळे कदाचित मला उमेदवारी अर्ज ठेवायला सांगितलं. तर मी ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे आणि पक्षाच्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसचे 2 अर्ज होते, राष्ट्रवादीचे 2 अर्ज होते, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ते सर्व अर्ज परत घेतलेले आहेत ते आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत. साताऱ्याचे नाराजी नाट्यानंतर शिवसेनेने पण या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. तो आता अर्ज शिवसेनेने देखील माघारी घेतलेला आहे आणि भाजपचे संख्याबळ पाहता तुम्हाला कितपत विश्वास आहे? शिवसेना आणि युतीतले 2 पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचंही काही संख्याबळ इथं चांगलं आहे. त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शरदचंद्र पवार पक्षाचंही संख्याबळ चांगलं आहे. भाजपचं संख्याबळ जरी सर्वाधिक असलं तरी सुद्धा ही लढाई खऱ्या अर्थानं जे नियुक्त लोक आहेत त्यांच्या सन्मानाची लढाई आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जे नाट्य बघितलं त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मेजॉरिटी असून सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. शंभूराज देसाईंना अक्षरशः त्यांच्या हातातून रक्त निघालं आणि त्यांनी त्यावेळी उद्गार काढले होते, हे रक्त निघालेलं रक्त मी विसरणार नाही. कदाचित नेते म्हणून त्यांना ते विसरायला लागू शकतं, पण कार्यकर्ते म्हणून जे लोकनियुक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे लोकनियुक्त लोक आहेत, जे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते लोक हे घटना कधीही विसरू शकणार नाहीत. आणि त्यांच्या सन्मानाची लढाई मी काही एकटा माझ्यासाठी ही लढाई लढत नाही, तर जे नगरसेवक असतील, जे जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक या सरकारमध्ये मिळावी म्हणून त्यांच्या वतीनं मी ही लढाई खऱ्या अर्थानं लढतोय. आज परिस्थिती बघता तुमच्या लक्षात येईल की भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य यामध्ये अक्षरशः म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. अस्पृश्यतेची वागणूक त्यांना दिली जाते. फंड देताना सुद्धा दुजाभाव केला जातो. मग त्यामध्ये काही फक्त विरोधी पक्षातलेच आहेत असं नाही, सत्तेतले महायुतीतले जे जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा दुजाभाव तिथं मिळतो. आणि तुम्ही काही भाषणं मंत्र्यांची बघितली असतील, त्यामध्ये फंड आमच्या हातात आहे, तुम्ही आमच्याकडे आला नाहीत तर आम्ही काय करू हे बघा, हे कुणाला देतात ते धमक्या? ते युतीतल्याच बाकीच्या नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना देतात. त्यामुळे तेही सध्या चिडून आहेत असं मला वाटतं. तर ही अस्पृश्यतेची वागणूक तुम्हाला नको असेल तर त्यांनी सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहावं असं मी त्यांनाही आवाहन करतो. तुमची मदत होईल तुम्हाला असं वाटतं? तो येणारा काळ ठरवेल, परंतु नक्कीच या निवडणुकीत तुम्हाला चमत्कार दिसेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. पण मागच्या निवडणुकीमध्ये खरं तर राष्ट्रवादीचं या ठिकाणी संख्याबळ अधिक होतं, तरी देखील काँग्रेसचे मोंशेटे विजय झाले होते. मग यावेळी तसं काय? कारण की आता भाजपची संख्याबळ अधिकचं आहे. यावेळी तसंच होईल. ज्यांचं संख्याबळ अधिक ते घरी बसतील. धन्यवाद.